नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहूया गुरुपौर्णिमेचे सूत्रसंचलन. कार्यक्रमाचे स्वरूप: शब्दसुमनांनी उपस्थितांचे स्वागत गीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक: सत्कार सन्मान. अध्यक्ष निवड आणि परिचय. उपस्थित मान्यवरांचा परिचय: मान्यवर मनोगत, दीप प्रज्वलन व ईशस्तवन. मुलांचे भाषण, मान्यवरांचे भाषण, आभार प्रदर्शन. स्वागत: उत्साही आणि नम्र आवाजात स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंधाराकडून नेई जे प्रकाशाकडे, गुरुच मार्ग दाखवितो खऱ्या वाटेकडे. अशा या पवित्र आणि वंदनीय गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोटी कोटी प्रणाम अर्पू श्री गुरूंच्या चरणांकडे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व स्नेह माता पिता आणि बंधू भगिनींनो, आजचा दिवस अतिशय पवित्र, मांगल्याने भरलेला आणि आपल्या संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आपण सर्वजण येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी अत्यंत आनंदाने आणि आदराने एकत्र आलेलो आहोत. प्रास्ताविक: मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळा महाविद्यालयातील श्री सौ हे करतील. पौर्णिमेचा चंद्र जसा आपल्या शीतल प्रकाशाने संपूर्ण आकाश उजळून टाकतो, तसेच आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या गुरु यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा आजचा हा दिवस आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत मातेला पहिला गुरु मानले जाते, कारण ती आपल्याला जगण्याची पहिली ओळख करून देते. त्यानंतर आपल्याला अक्षर ओळख देणारे शिक्षक आणि आपल्या आत्म्याला योग्य मार्ग दाखवणारे आध्यात्मिक गुरु, या सर्वांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे. आजच्या या विशेष प्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन करते. मान्यवरांचा परिचय. व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा. अध्यक्ष श्री सौ. प्रमुख पाहुणे श्री सौ. मान्यवरांचे स्वागत. पुस्तक स्वरूपात झाडाचे रोप देऊन योग्य स्वरूपात स्वागत नियोजन करून ठेवावे. दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण. अंधार दूर सारायाचा, हाती घेऊनी मशाली. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्वावर ज्ञानाची ज्योत तेजाळली. नमन करू गुरुचरणांना, ज्यांनी दिला आकार. त्यांच्याच कृपेने उजळले जीवन हे निराधार. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ज्ञानाच्या प्रतीकाने म्हणजेच दीपप्रज्वलनाने होते. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या त्या परमशक्तीला आणि आपल्या आदराच्या स्थानाला नमन करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या संस्थेचे विद्यालयाचे सन्माननीय पदाधिकारी श्री सौ यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन दीप प्रज्वलन करावे. पाहुणे दीप प्रज्वलित करतील. पार्श्वभूमीत हलके वाद्य किंवा शुभं करोती कल्याणम वाजविले जाऊ शकते. धन्यवाद सर, मॅडम. या दीप प्रज्वलनासोबतच आपल्या आयुष्यातील अंधार पूर्णपणे नाहीसा हो आणि ज्ञानाचा प्रकाश सदैव आपल्या पाठीशी राहो, हीच सदिच्छा. तसेच आदराचे प्रतीक म्हणून आपण आपल्या गुरुजनांना पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मानित करूया. गुरुपौर्णिमेचे भारतीय संस्कृतीमध्ये आणि आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नसून, उत्सव नसून, आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महाभारत ग्रंथाचे रचनाकार, चारही वेदांचे संकलन करणारे
आणि आद्य गुरु महर्षी वेद व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. तथापि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व गुरुवर्यांना वंदन केले जाते. संस्कृत भाषेत गु आकाराचा अर्थ अंधार किंवा अज्ञान असा होतो आणि ऋकाराचा अर्थ अंधार नष्ट करणारा प्रकाश असा होतो. जे आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची, योग्य मार्गाची आणि संस्कारी जीवनाची दिशा दाखवतात त्यांना गुरु म्हटले जाते. धावपळीच्या या युगात आपण आपल्या शिक्षकांचे आणि ज्येष्ठांचे आभार मानायला अनेकदा विसरतो. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंबद्दल नितांत आदर, कृतज्ञता आणि नमन व्यक्त करण्याचा सर्वोच्च दिवस आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा जिवंत ठेवतात. भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम. गुरुच्या चरणी लीन होण्यासाठी शब्दांपेक्षा भावना आणि भक्ती महत्त्वाची असते. आपल्या या आनंदाच्या उत्साहात रंग भरण्यासाठी आपल्या समूहातील काही सदस्य गुरुवंदनेवर आधारित एक सुंदर गीत, कविता सादर करणार आहेत. गीत किंवा नृत्य सादर केले जाईल. सादरीकरण संपल्यानंतर वाह, अतिशय सुरेख आणि मनाला भेटणारे सादरीकरण, टाळ्यांचा कडकडाट, आपण त्यांचे कौतुक करूया. खरोखरच सुरांच्या माध्यमातून गुरुचे महत्त्व मनापर्यंत पोहोचले, हृदयास भिडले. अध्यक्षीय भाषण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा कुंभातील काही मौलिक विचार मांडावे, जेणेकरून त्यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळेल. वक्त्यांचे भाषण संपल्यावर अतिशय सुंदर आणि मोलाचे विचार. गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून ते आत्म्याचा एक प्रवास आहे, हे आपण आपल्या उदाहरणांमधून समजून घेतले. सर, आपण आपले अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. मनोगत व कृतज्ञता सोहळा. गुरुबिना ज्ञान न उपजे, गुरुबिना मिले न मोक्ष, गुरुबिना लखे न सत्य को, गुरुबिना मिटे न दोष. मित्रांनो, आजचा हा दिवस केवळ औपचारिक उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून आपल्या यशात ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आहे त्या प्रत्येकाला मनापासून थँक्यू, धन्यवाद म्हणण्याचा दिवस आहे. मग ती आपली शाळा असो, आपले पालक असोत किंवा आपल्याला अडीअडचणीच्या काळात योग्य रस्ता दाखवणारे आपले मित्र असोत, या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अनमोल दिवस. आभार प्रदर्शन. कार्यक्रम झाला बहारदार, भाषणे झाली जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे तुम्हा सर्वांचे आभार. आभार प्रदर्शन आमच्या शाळेचे, महाविद्यालयाचे श्री सौ यांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा देते व आजचा कार्यक्रम इथेच थांबवते. गुरूंचे ऋण कधीही फेडता येत नाहीत, पण त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी गुरुदक्षिणा ठरेल. अज्ञानाचा अंधार सारा ज्यांनी दूर केला, आयुष्याला आमच्या योग्य मार्ग दिला, नतमस्तक होतो अशा गुरूंच्या चरणी. आज त्यांच्याच प्रेरणेने उजळले हे भविष्य साऱ्या जगाला. याच विचारांसह आजचा हा गुरुपौर्णिमेचा सोहळा येथे संपला आहे असे जाहीर करते. आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आपल्याला गुरूंसारखेच काही ना काही शिकून जात असते. फक्त आपण नतमस्तक होऊन ते शिकण्याची, ग्रहण करण्याची कला आपल्या अंगी बांधली तर आपले जीवन धन्य होईल, संपन्न होईल. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. शुभ दिन. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.